गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः इष्टदेवताय नमः कुलदेवताय नमः स्थानदेवताय नमः वास्तुदेवताय नमः ग्रामदेवताय नमः सर्वदेवदेवताभ्यो नमः मातृपितृदेवताभ्यो नमः ओम नमो नारायणाय ओम नमः शिवाय हर हर महादेव ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना इच्छा पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता करवीर निवासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। चला पाहूया आज शनिवार 24 फेब्रुवारी 2024 चे दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य। आज माघ शुद्ध पौर्णिमा आहे। आज मघा नक्षत्र आहे आणि आज पौर्णिमा सायंकाळी 5:59 पर्यंत आहे। आज दिवस मध्यम दिवस आहे। आज जेजूर येथे शिखरकाठी यात्रा भरते। त्याचप्रमाणे सौंदती येथे रेणुका देवी यात्रा ही भरते आणि आज संत रोहिदास जयंती आहे। आज सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली। आजचे शुभाशुभ मुहूर्त पाहूया। सिद्धी वेळ आहे सकाळी 8:29 ते 9:56। लाभदायी वेळ आहे दुपारी 2:19 ते 3:46 आणि अमृत वेळ आहे दुपारी 3:40 ते 5:17 पर्यंत। दरम्यान राहू काळ आहे सकाळी 9:30 ते 10:30। 9:30 ते 10:30 या वेळेत महत्त्वाची कामे करू नका। चला पाहूया। पहिली रास आहे मेष। आज स्वतःसाठी वेळ काढाल। आज आपल्या मुलांनाही उत्तम वेळ द्याल। आजचा आपला दिवस हा उत्साहवर्धक असणार आहे। आवडीनिवडी कला छंद याची जोपासना करणं आवश्यक आहे आणि आज हनुमान स्तोत्र अभ्यासा। दुसरी आहे वृषभ रास। आज कुटुंबासोबत दिवस धावपळीचा जाईल। स्वप्नांच्या दुर्वेत रममान व्हाल। घरातील ज्येष्ठ व्यक्तींना मनाजोगता वेळ द्याल। काही आर्थिक व्यवहार आज पूर्ण कराल। त्यात कुटुंबियांचे मतही विचारात घ्याल। काही मनाजोगत्या भोजनाचा बेत आज संबोधतोय। तिसरी मिथुन रास आहे। आज वैवाहिक कुटुंबीय जोडीदारामध्ये अमूल्य वेळ व्यतीत कराल। जोडीदाराचे उत्तम प्रेम तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे सहकार्य सुद्धा मिळेल। आपणही घरातील सर्वांच्या भावभावना समजून घ्या। व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने काही नवीन कल्पनांचा अवलंब कराल। चौथी कर्क रास। आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। आज काहीसा मानसिक आणि शारीरिक थकवा जाणू शकतो। आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आज घरीच विश्रांती घ्या। आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे पण कोणावरही अतिविश्वास ठेवू नका। 2 वेळा विचार करून योग्य निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबियांचे मत मात्र नक्की विचारात घ्या। पाचवी सिंह रास आहे। आज अनेक ठिकाणी व्यावसायिक प्रगती म्हणजे तुमची व्यवसाय प्रगती चांगली होऊ शकते। प्रवासाचे योग तुम्हाला आज संभवत आहेत। आर्थिक येणे वसूल होण्याची शक्यता आहे। मानसिक दडपण जाणवणार आहे। दगदगीमुळे आराम करावा लागेल। काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल मात्र आपल्या नित्यकर्मावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचे हे काम पूर्ण करू शकता। 6वी कन्या रास आहे। काही पाहुण्यांचे आगमन संभवते। आज घरातच रममान व्हाल। उत्तम घरसौख्याची अनुभूती आज मिळेल। घरातील ज्येष्ठांची किंवा सेवा तुम्ही कराल आणि घरातील काही अडकलेली कामे तुमची मार्गी लागतील। तुळ रास। आज प्रत्येक योजनांचा ज्या राबवल्या जातात त्या अनपेक्षित ध्येयाची प्राप्ती कराल। त्यातून काही धाडसी निर्णय घ्याल। त्यात भाग्याचाही लाभ तुम्हाला मिळेल। आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल। आजच शारीरिक स्वास्थ्य उत्तम बल उत्साही राहण्यासाठी योग्य नियोजन करून योग व्यायामाला सुरुवात करा। 8वी वृश्चिक रास आहे। आज इतक्या दिवसाचे भेटले भाग्याची प्राप्ती होईल। काही धार्मिक कार्यात सहभागी तुम्ही व्हाल। ज्येष्ठ व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। काही प्रवास योग तुम्हाला संभवत आहे। प्रवासातून कार्यसिद्धी होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक फायदा सुद्धा मिळू शकतो। 9वी धनुरास आहे। आज आपण आपल्या कामाप्रती अधिक जागरूक राहाल। आपल्या कामातून आज कर्तव्यपूर्तीचा आनंद प्राप्त होईल। महत्त्वाची कामे मार्गी लागतील। आज वरिष्ठांची मर्जी तुम्हाला संपादन करावी लागेल।
11 मकर रास, आजचा आपला दिवस धावपळीचा जाणार. काही अनामिक हुरहुर लागून राहील तुम्हाला. खर्चाच्या योग्य ताळमेळ तुम्हाला साधावा लागेल. अविचाराने कोणतेही कृती करू नका. महत्त्वाच्या कामात विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचं आहे. योग्य निर्णय घेण्यापूर्वी 2-3 वेळा विचार करा. मन शांत ठेवा आणि ध्यान प्राणायाम करायला सुरुवात करा. 11 कुंभ रास, आजच्या दिवशी अनेक दिवसापासून मनात असलेल्या इच्छा अपेक्षांची पूर्ती होऊ शकते. प्रिय व्यक्तीच्या गाठीपिटी आज संभवत आहेत. आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो. 12 मीन रास, आज आपला दिवस आनंद, उत्साह, स्फूर्ती आणि युक्त असा असणार आहे. बऱ्याच दिवसापासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होतील. आज स्वतःसाठी वेळ काढाल. आजच्या सुंदर दिवसाचा योग्य सदुपयोग करून तुम्ही घ्याल. मी नेहमी सांगत आहे, माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योगसदुप हिलिंग दरबार भरतो. त्या ठिकाणी जन्मकुंडी नसेल तर जन्मतारीखही नसेल तर हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या समस्यांचं उत्तर तुम्हाला दिलाचं आणि समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग तुम्हाला दिला जातो. तर त्या ठिकाणी या आणि सर्व समस्यामुक्त आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतो.